नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात SR न्यूज. इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यात जे युद्ध सुरू आहे ते आता बऱ्याचशा अंशी थांबण्याच्या स्थितीमध्ये येत आहे. तरीही इराणने आपला आक्रमण किंवा जे प्रत्युत्तर द्यायचं आहे ते थांबवलेलं नाही आहे आणि इस्रायलने सुद्धा इराणवर पलटवार करायला सुरुवात केली आहे. पण अमेरिका मात्र आता आपली या युद्धातून काढून घ्यायचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने शनिवारपर्यंत 5 दिवसांचा युद्धविराम घोषित केल्यानंतर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. पाकिस्तानच्या मार्फत अमेरिकेने इराणशी बोलणी सुरू केली आहे आणि 15 अटी इराणला दिल्या आहेत. या मुद्द्यावर आम्ही युद्धविराम करू इच्छित आहोत. पण इराणने या 15च्या 15 अटी फेटाळून लावलेल्या आहेत आणि नवीन 5 अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. ह्या 5 अटीमध्ये एक अट खूप महत्त्वाची आहे, जी या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे किंवा त्या मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे. इराणने अमेरिका स्पष्ट सांगितलं की खाडी या भागातील म्हणजे मध्य आशियाई आणि पश्चिम आशियाई या भागातील आशिया खंडातून 19 त्यांचे जे लष्करी तळ आहेत ते बंद करा, तरच पुढे आपण यावर चर्चा करणार आहोत. अमेरिका मात्र अजून काही बोललेली नाही आणि या अटीवर ते बोलूसुद्धा शकणार नाही. कारण अमेरिका आज जे युद्ध खेळत आहे, जो वारंवार इतर देशांना त्रास देत आहे, ते या लष्करी तळाच्या जोरावर देत आहे. आखाती देशातल्या अनेक राष्ट्रांमध्ये, जवळपास सर्व राष्ट्रांमध्ये अमेरिकेचं लष्करी तळ आहे, फक्त इराण सोडला तर. यामागचे एक कारण म्हणजे इराणने अमेरिकेचं वर्चस्व मान्य केलं नाही आहे. याचा मोठा इतिहास आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की इराणमध्ये जे इस्लामिक क्रांती झाली त्यानंतर इराणच्या नेतृत्वाने अमेरिकेशी जवळीक न करता आपण एक तटस्थ राहू किंवा रशियाशी आपण जुळून घेऊया. त्यामुळं अमेरिका या ठिकाणी चिडलेली आहे आणि इराण हे त्यांच्या डोळ्यामध्ये सलगलेले एक राष्ट्र आहे. त्यामुळे इस्रायलच्या मदतीने अमेरिका वारंवार इराणला या ठिकाणी युद्धाच्या स्थितीमध्ये नेत आहे आणि इराणने ही संधी साधून आता त्यामध्ये ही आट घातली आहे की खाडी देशामध्ये तुमचं एकही लष्करी तळ नसावं. अमेरिकेने ज्या अटी घातल्या आहेत किंवा ज्या मुद्दे समोर ठेवले आहेत त्यामध्ये इराणला संपून टाकायचाच प्रयत्न या ठिकाणी केला आहे. उदाहरणार्थ युरेनियम शुद्ध करण्याचा अणुभट्टी आहे ती बंद करावी. शुद्ध जेवढं युरेनियम केलं आहे तेवढं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा केंद्राला मंडळाला देऊन टाकावं. बॅलिस्टिक मिसाईल तयार करणार नाही, लांब रेंजचे मिसाईल तयार करणार नाही किंवा संरक्षणात्मक थोडाच साठा त्या ठिकाणी असेल. या अटी इराण स्वीकारेल का, तर हे स्वीकारणार नाही आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अटीवर एक एक चर्चा करणार आहोत. अमेरिकेने कोणत्या अटी दिल्या आहेत आणि इराणने त्याला काय प्रत्युत्तर दिलं आहे. पहा, आजचा व्हिडिओ हा फक्त एका मुद्द्याभोवती फिरणार आहे, ते म्हणजे अमेरिकाला इराणने खाडी देशातले सगळे आपले लष्करी तळ आहेत ते बंद करण्याची अट घातली आहे. अमेरिका ही इराणची अट स्वीकारेल का स्वीकारणार नाही आणि एक क्षणानंतर अमेरिका परत युद्ध सुरू करेल का, हे आता या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं रविवारपर्यंत हा चर्चेचा घोळ चालू राहील असं दिसून येत आहे आणि इस्रायल यामध्ये कोणती नेमकी भूमिका घेणार आहे. अमेरिकेच्या बाजूने जाऊन युद्ध विराम करेल का इराण आपलं युद्ध सुरू ठेवेल, हे आता रविवारनंतर दिसेल. तूर्त आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू